मराठी आलंच पाहिजे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. हे राज्य पूर्णपणे मराठी आहे, मराठी होतं आणि मराठी राहील. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती, मावळ्यांची भाषा मराठी होती, क्रांतिकारकांची भाषा मराठी होती. हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे. महाराष्ट्रानं इतर कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा विश्वास कधीच केलेला नाही आणि करणारी नाही. हे सुद्धा फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी दिल्लीचा विचार करू नये, त्यांनी महाराष्ट्राचा विचार करा. आम्ही मराठी लोक सर्वसमावेशक आहोत, म्हणून त्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक गुण्यागोविंदांना राहतात. मुंबईसह आसपास इतर प्रांतांची सदनं उभी केली आहेत. ओरिसा भवन आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, अमुक अमुक भवन आहे की नाही? आहेत ना. हा कमिटीचा हाऊस आहे. फडणवीस हे यावेळेला ह्या त्यांच्या टर्ममध्ये एक कच्च्या लिंबूसारखे वागत आहेत. यालाच अनुसरून मध्यंतरी कलाकारांना आवाहन केलेलं मराठीसाठी पुढे येतं, परंतु मराठी कलाकार याच्या विरुद्ध बोलताना दिसतात. ते कलाकार त्याच्यावर असं म्हणतात कोणासारखे? यांची मुलं हिस्टरी शाळांमध्ये जातात, मराठीसाठी ठीक आहे, तुझ्या मुलांना मराठी शाळेत टाक असतील तर. दिल्लीत JNU कार्यक्रम होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टाळलं. आज वृत्तपत्र सामनात जी बातमी आहे त्यात असं म्हटलं आहे की काही अपशकुन यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला गेले नाही, कारण जो या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्याचं राजकीय वजन घटतं असा आतापर्यंतचा अनुभव आहे. बातमी आहे चांगली ती, आणि सत्य कथेवर आधारित त्या बातम्या असतात. संदर्भ दिलेला आहे, हे खरं आहे. महाराष्ट्राचं सरकार हे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेलं आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेवरती आलं आहे ते अशा गोष्टीवरती नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात. आणखी एक प्रश्न होता की RSS प्रमुख मोहनराव भागवत यांनी देशातल्या मौलवींसोबत काल बैठक केली आहे. नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला.